हॅलो डॉक्टर्स, वेलकम टू आयुष्वेद 2023. तुमच्या मनात आज प्रश्न असेल, आज सर तर आले, लेक्चर तर आहे, मग आज नेमकं काय घेणार? तर आज आपण बघूया ह्युमरस. आपण क्लॅविकल बघितला, स्कॅपुलर बघितला, तर आता पुढच्या बोनकडे जाऊया. आर्थ्रोलॉजीमध्ये नवीन टॉपिक ह्युमरसकडे. तर ह्युमरस नेमकं काय, ह्युमरस बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे, सर्व आपण आता एक एक पॉईंट्स पुढे बघूया. तर आपण आयुर्वेदाचे स्टुडंट आहोत. कसले? आयुर्वेद. तर आयुर्वेदामध्ये आपल्या ह्युमरसला काय म्हणता माहिती आहे तुम्हाला? प्रगंडास्थी. काय म्हणता? प्रगंडास्थी. ओके. तर ह्युमरस आपल्या बॉडीमध्ये दोन असतात. एक असतो राईट आर्म मध्ये आणि एक असतो लेफ्ट आर्म मध्ये. तर दोन आहे. तर त्याचं लोकेशन नेमकं काय आहे? इट इज प्लेस्ड व्हर्टिकली इन द ब्रॅकियम. ब्रॅकियम म्हणजे काय आणि अँटी ब्रॅकियम म्हणजे काय हे सगळ्यात पहिले क्लिअर करूया. ब्रॅकियम म्हणजे आर्म. हा जो आपला पोर्शन आहे हा झाला ब्रॅकियम, आणि हा जो पुढचा पोर्शन आहे हा झाला फोर आर्म. फोर आर्म म्हणजे अँटी ब्रॅकियम. ब्रॅकियम, अँटी ब्रॅकियम, आर्म, फोर आर्म. आपण बीएमएस फर्स्ट इयरहून जातो तरी आपल्याला कळत नाही की ब्रॅकियम म्हणजे काय आणि अँटी ब्रॅकियम म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, ब्रॅकियम म्हणजे आर्म आणि अँटी ब्रॅकियम म्हणजे फोर आर्म. इट इज द बोन ऑफ आर्म. आर्टिक्युलेशन म्हणजे हा बोन इतर कोणकोणत्या बोन सोबत जोडला गेलाय? तर तो जोडला गेलाय तीन बोन सोबत. आपल्या ह्युमरसचं कनेक्शन असतं. वरती असतो स्कॅपुला, इथे असतो स्कॅपुला, हा असतो रेडियस आणि अल्ना. हा ह्युमरस आहे. हा ह्युमरस वरती स्कॅपुला सोबत आहे आणि खाली दोन बोन आहेत, रेडियस आणि अल्ना. तर जो आपला जो थंब आहे म्हणजे अंगठ्याच्या साईडला जो बोन असतो तो असतो रेडियस, आणि ह्या साईडला जो असतो तो असतो अल्ना. तर हे दोघं बोन वरती कशासोबत असतात? ह्युमरस सोबत. ओके. हे बघा, हा झाला रेडियस आणि हा झाला अल्ना. अंगठ्याच्या साईडला असतो तो रेडियस. पेक्युलॅरिटीज म्हणजे असा एखादी हायलाइटेड पॉईंट काय आहे सर? असं साहजिक मनात प्रश्न असणार. तर इट इज द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन ऑफ अप्पर लिम. हा पूर्ण अप्पर लिम आहे. इथून ह्युमरस पासून तर पूर्ण आपले बोन्स, कार्पल, मेटाकार्पल, फॅलेंजिस पर्यंत अप्पर लिम आहे. ते अप्पर लिम मधला सगळ्यात लांब आणि सगळ्यात मजबूत जो कुठला बोन असेल तो आहे ह्युमरस. साईड डिटर्मिनेशन आपण बघितलं की ह्युमरस दोन असतात. एक असतो राईट साईडला, एक असतो लेफ्ट साईडला. तर सर नेमकं ओळखायचा कसा? ह्युमरस हा राईट साईडचा आहे की लेफ्ट साईडचा आहे? तर त्याच्यासाठी असतं आपल्याला साईड डिटर्मिनेशन. तर अप्पर एंड जो असतो ना ह्युमरसचा तो असतो राऊंडेड. हे बघा, हा झाला अप्पर एंड. अप्पर एंड कसा आहे? राऊंडेड. ओके. हेड इज डायरेक्टेड मेडियली. मेडियली म्हणजे कुठल्या साईडला? ही मेडियली. या साईडला ह्युमरसचं जे काय असेल म्हणजे या साईडला ह्युमरसचा हेड असतो, मेडियल साईडला. ही झाली लॅटरल, ही झाली मेडियल. ओके. लोअर एंड इज एक्सपांडेड फ्रॉम साईड टू साईड. म्हणजे काय? हा जो लोअर एंड आहे हा फुगीर आहे, आजूबाजूने पसरट आहे थोडासा, हा लोअर एंड आहे. ओके. आणि नंतर काय म्हणणं त्याचं? पोस्टेरियरली ओलेक्रोनम फोसा. पोस्टेरियर साईड म्हणजे पाठीची साईड. पाठीच्या साईडला एक गड्डा असतो. काय म्हणू? गड्डा. त्याचं नाव काय आहे? ओलेक्रोनम फोसा. आता फक्त लक्षात ठेवा ओलेक्रोनम फोसा कसा असतो ते आपण पुढे बघूया. फीचर्स म्हणजे ह्युमरस बद्दल अजून काही माहिती घेऊया. ह्युमरस इज द लॉंग बोन. लक्षात ठेवा, शॉर्ट बोन आणि लॉंग बोन. तर ह्युमरस हा लॉंग बोनच्या कॅटेगरीमध्ये येतो. आणि कुठलाही जो लॉंग बोन असतो त्याला तीन गोष्टी असतात: अप्पर एंड, शाफ्ट आणि लोअर एंड. काय काय? अप्पर एंड, शाफ्ट आणि लोअर एंड. म्हणजे आपल्याला लॉंग बोन आपल्या डोळ्यासमोर आला तर ह्या तीन गोष्टी आल्याच पाहिजे डोळ्यासमोर लगेच: अप्पर एंड, शाफ्ट आणि लोअर एंड. तर हा जो शाफ्ट आहे ना, शाफ्टला तीन बॉर्डर आणि तीन सरफेस असतात. काय असतात? तीन बॉर्डर आणि तीन सरफेस. तर बघूया पुढे काय. अप्पर एंड जो असतो त्याच्यामध्ये काय काय असतं? 7 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अप्पर एंड तेरे 7. तर 7 गोष्टी काय काय आहे? हेड आहे, ॲनाटॉमिकल नेक आहे, ग्रेटर ट्युबरकल, लेसर ट्युबरकल, इंटर ट्युबरक्युलर सर्कस, सर्जिकल नेक आणि मॉर्फोलॉजिकल नेक. मॉर्फोलॉजिकल नेकला आपण इपिफॅसियल लाईन देखील म्हणतो. तर बघूया एक वन स्टेप बाय स्टेप. हा जो असतो हा झाला हेड ऑफ ह्युमरस. कसा असतो तो? राऊंडेड असतो. त्याच्यानंतर बघितलं आपण काय बघितलं? ग्रेटर ट्युबरकल. ग्रेटर ट्युबरकल म्हणजे काय? जो फुगीर भाग आहे पण जो हेडच्या जस्ट नियर आहे. काय? हेडच्या जस्ट नियर आहे आणि जो फुगीर भाग आहे तो झाला ग्रेटर ट्युबरकल. आणि ग्रेटर ट्युबरकलच्या जस्ट नियर अबाउट लेसर ट्युबरकल. कळालं? तर ग्रेटर ट्युबरकल आणि लेसर ट्युबरकल या दोघांच्या मध्ये जे काय प्रेझेंट आहे ते झालं काय? इंटर ट्युबरक्युलर सल्कस. काय? ग्रेटर ट्युबरकल आणि लेसर ट्युबरकल या दोघांच्या मध्ये जे काय असेल ना ते झालं इंटर ट्युबरक्युलर सल्कस. तर आणि हेड ऑफ ह्युमरस आणि बाकी जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये जे काय आहे ती झाली ॲनाटॉमिकल नेक. हेड आणि बाकी जो काही उर्वरित भाग आहे अप्पर एंडचा तर त्याच्यामध्ये जे काही असतं डिव्हिजन करणारं ते झाले ॲनाटॉमिकल नेक.
ग्रेटर ट्युबरकल आणि लेसर ट्युबरकल मध्ये असणारे इंटरट्युबरक्युलर सल्कस. मॉर्फोलॉजिकल नेक म्हणजे काय, हा पण एक पॉईंट आहे. आणि इपिफायसियल लाईन. इपिफायसियल लाईन म्हणजे काय, तर अप्पर एंड आणि शाफ्ट या दोघांचं जे डिव्हिजन करते ती झाली इपिफायसियल लाईन. काय काय सांगितलं तुम्हाला, अॅनाटॉमिकल नेक, मॉर्फोलॉजिकल नेक आणि इपिफायसियल लाईन. ओके, तर आता स्टेप बाय स्टेप बघूया आपण. सगळ्यात पहिले बघूया हेड. हेडमध्ये काय आहे, तो राऊंडेड असतो, गोलाकार असतो आणि 1/3 ऑफ स्क्वेअर. म्हणजे जो काय स्पेरिकल शेपचा आपला हेड आहे त्याच्यापैकी 1/3 पार्ट हा हेड आपला करत असतो. म्हणजे अप्पर एंड मध्ये 1/3 पार्ट हा हेडचा असतो. डायरेक्टेड मेडियली बॅकवर्ड. मेडियनच्या साईडला म्हणजे मेडियली असेल हेड, आणि बॅकवर्ड म्हणजे थोडा मागच्या साईडला तो झुकलेला असतो. इट आर्टिक्युलेट विथ ग्लेनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅपुला. आता हा स्कॅपुला सांगितलं, इथे स्कॅपुला सांगितला, हा ह्युमरस सांगितला. तर स्कॅपुला सोबत जिथे कुठेही ह्युमरस जॉईंट होतोय तो आपला शोल्डर जॉईंट आहे. हे शोल्डर आहे, शोल्डर जॉईंट. तर काय होतंय, तो ह्युमरसचा जो हेड आहे आणि आपली स्कॅपुलाची जी ग्लेनॉइड कॅव्हिटी बघितली आपण, ग्लेनॉइड कॅव्हिटी कुठे लॅटरली, तर मग ग्लेनॉइड कॅव्हिटी लॅटरली असल्यामुळे ह्युमरसचे हेड कुठे असेल मेडियली. हे दोघं जेव्हा जॉईन होतात तेव्हा आपला बनतो शोल्डर जॉईंट. ओके, त्याच्यानंतर बघितलं आपण अॅनाटॉमिकल. अॅनाटॉमिकल म्हणजे काय, जेव्हा हेड रेस्ट ऑफ द अप्पर एंड पासून सेपरेट करतं. हे बघा, तुम्हाला सांगितलं मी, अॅनाटॉमिकलने हेड रेस्ट ऑफ द अप्पर एंड पासून सेपरेट करत असतं. त्याच्यानंतर बघितलं ग्रेटर ट्युबरकल. इट इज प्रेझेंट ऑन द लॅटरल ऍस्पेक्ट ऑफ अप्पर एंड. हा अप्पर एंड आहे, अप्पर एंडच्या बाहेरच्या बाजूला असतो ग्रेटर ट्युबरकल. आणि पोस्टेरियर ऍस्पेक्ट आता बघूयात. हे बघा कुठे गेला आपला अप्पर एंड. हे बघा, हा झाला ग्रेटर ट्युबरकल, हा झाला लेसर ट्युबरकल. हा कुठल्या साईडला आहे, लॅटरल साईडला. हा कुठल्या साईडला आहे, मेडियल साईडला. ओके, तर हे जे ना ग्रेटर ट्युबरकलच्या पोस्टेरियरली 3 इम्प्रेशन असतात, म्हणजे 3 खड्डे असतात. आता ते 3 खड्डे का बरं दिले नेमकं ते आपण बघूया. एक अप्पर, मिडल आणि लोअर, सगळ्यात वरती भाग, मध्यभागी आणि खाली असे 3 खड्डे असतात. कशाला, ग्रेटर ट्युबरकलच्या पोस्टेरियर साईडला. तर तिथे काय काय असतात, 3 खड्डे तर 3 मसल असतील. 3 मसल कुठल्या कुठल्या, सगळ्यात पहिले सुप्रास्पायनॅटस, नंतर अप्पर साईडला, इन्फ्रास्पायनॅटस मिडल साईडला आणि टेरिस मायनर लोअर साईडला. कुठली, सुप्रास्पायनॅटस, इन्फ्रास्पायनॅटस आणि टेरिस मायनर. काय काय, सुप्रास्पायनॅटस, इन्फ्रास्पायनॅटस आणि टेरिस मायनर कुठे असतात, ग्रेटर ट्युबरकलच्या पोस्टेरियर साईडला. 3 इम्प्रेशन असतात, 3 खड्डे असतात. त्या 3 खड्ड्यांपैकी वरच्या खड्ड्यात असते सुप्रास्पायनॅटस, मधल्या खड्ड्यात असते इन्फ्रास्पायनॅटस आणि सगळ्यात खालच्या खड्ड्यात असते टेरिस मायनर. तर बघूया लेसर ट्युबरकल. इट इज इलेव्हेशन ऑफ अँटेरियर ऍस्पेक्ट. अँटेरियर म्हणजे पुढच्या साईडला, पोटाकडच्या साईडला असते लेसर ट्युबरकल. तिचे मसल असते सबस्कॅपुलारिस. कुठली, सबस्कॅपुलारिस. इंटरट्युबरक्युलर सर्कस. इंटरट्युबरक्युलर सर्कस म्हणजे काय आहे, ग्रेटर ट्युबरकल आणि लेसर ट्युबरकल मधली ही जी भाग आहे ना, ही झाली इंटरट्युबरक्युलर सर्कस. हिलाच काय म्हणता, बिसिपिटल ग्रूव्ह. काय म्हणता, बिसिपिटल ग्रूव्ह. कशाला, इंटरट्युबरक्युलर सर्कसला. इट लाईज बिटवीन ग्रेटर ट्युबरकल लेसर ट्युबरकल. इट हॅज मिडल लिप आणि लॅटरल लिप. मिडल लिप आणि लॅटरल लिप म्हणजे काय भानगड आहे आता ते बघूया. हा आपला ह्युमरसचा अप्पर एंड आहे. ही झाली मिडियल साईड आणि ही झाली लॅटरल साईड. तर ही झाली इंटरट्युबरक्युलर सर्कस. तर ही मिडियल साईडला जी लिप आहे, जी बॉर्डर आहे ती झाली मिडियल लिप, आणि लॅटरल साईडला जी बॉर्डर आहे ती झाली लॅटरल लिप. तर मिडियल लिपमध्ये काय आहे, पेक्टोरलिस मेजर. लॅटरल लिपला काय, पेक्टोरलिस मेजर. मिडियल लिपला आहे टेरिस मायनर आणि फ्लोअर आणि लॅटिसिमस डॉर्सल. हे बघा, लॅटरल लिपला कोणते, पेक्टोरलिस मेजर. इकडे कोणते, टेरिस मेजर. आणि मध्ये जो काय हा मधला भाग आहे इथं कुठली, याला आपण फ्लोअर म्हणतो. तर इथे लॅटिसिमस डॉर्साय. कुठली, पेक्टोरलिस मेजर, टेरिस मेजर, लॅटिसिमस डॉर्साय. इंटरट्युबरक्युलर सर्कसच्या लॅटरल लिपला असते पेक्टोरलिस मेजर, मिडियल लिपला असते टेरिस मेजर आणि तो फ्लोअर आहे, म्हणजे त्या दोघांच्या मध्ये जी जागा आहे तिथे लॅटिसिमस डॉर्साय. तर मग याच्यासाठी ट्रिक आहे, लेडी बिटवीन 2 मेजर. लेडी म्हणजे काय, लॅटिसिमस डॉर्साय बिटवीन 2 मेजर. 2 मेजर कुठल्या, पेक्टोरलिस मेजर आणि टेरिस मेजर. ओके, सर्जिकल नेक. सर्जिकल नेक, आता ह्युमरस फ्रॅक्चर होतो बऱ्याच लोकांचा पडल्यानंतर. तर ह्युमरसमध्ये फ्रॅक्चर होणार कॉमन पॉईंट कुठला, तर जी आपली सर्जिकल नेक असते. सर्जिकल नेक म्हणजे काय, अप्पर एंड आणि शाफ्ट या दोघं जी डिवाइड करते ती झाली सर्जिकल नेक. तर सर्जिकल नेकच्या ठिकाणी ह्युमरस मोस्ट ऑफ द टाइम फ्रॅक्चर होत असतो. कुठे होतं फ्रॅक्चर, सर्जिकल नेकला. मॉर्फोलॉजिकल नेक.
मॉर्फोलॉजिकल नेक म्हणजे काय, सर्जिकल नेक संपली तर सर्जिकल नेकच्या जस्ट 5 सेंटीमीटर खाली आलं. आता समजा इथे सर्जिकल नेक आहे, सर्जिकल नेकच्या 5 सेंटीमीटर खाली आल्यानंतर इथे होतो मॉर्फोलॉजिकल नेक, त्याला म्हणतो आपण एपिफायसियल लाईन. ठीक आहे. चला आपण आता शाफ्ट बघूया. शाफ्टचे 2 डिवायडेशन केले, अप्पर आणि लोअर, अप्पर हाफ आणि लोअर हाफ. अप्पर हाफ हा राऊंडेड असतो आणि लोअर हाफ हा ट्रायंग्युलर असतो. ओके. आता शाफ्ट कुठला तरी बघूया. इथून तर इथपर्यंत हा सर्व झाला शाफ्ट. ओके. हा झाला अप्पर एंड आणि हा झाला लोअर एंड. ओके. आता शाफ्टमध्ये काय काय 3 बॉर्डर आहेत, 3 बॉर्डर आणि 3 सरफेस. आपण अगोदर बघितलं ह्युमरसच्या शाफ्टला काय असतात, 3 बॉर्डर असतात आणि 3 सरफेस असतात. 3 बॉर्डर कोणत्या, अँटेरियर बॉर्डर, मिडियल बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डर. काय काय आता आपण बघूया. कुठल्या बॉर्डर सांगितल्या, अँटेरियर बॉर्डर, मिडियल बॉर्डर. इथे तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ही झाली अँटेरियर बॉर्डर, हां, ही झाली मिडियल बॉर्डर आणि ही झाली लॅटरल बॉर्डर. कळालं. तर अँटेरियर बॉर्डर आणि मिडियल बॉर्डरमध्ये एक सरफेस असतो, त्याचं नाव आहे अँटेरो मेडियल सरफेस. अँटेरियर बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डरच्या मध्ये एक सरफेस असतो, त्याचं नाव काय, अँटेरो लॅटरल सरफेस. आणि मिडियल बॉर्डर लॅटरल बॉर्डरच्या मध्ये एक सरफेस असतो, कारण इथे अँटेरियर बॉर्डर आहे. अँटेरियर बॉर्डरच्या जस्ट अपोजिट काय, पोस्टेरियर सरफेस. कुठले सरफेस, अँटेरो मिडियल सरफेस, अँटेरो लॅटरल सरफेस आणि पोस्टेरियर सरफेस. 3 बॉर्डर कोणत्या, अँटेरियर बॉर्डर, मिडियल बॉर्डर, लॅटरल बॉर्डर. 3 सरफेस कोणते, अँटेरो मिडियल सरफेस, अँटेरो लॅटरल सरफेस आणि पोस्टेरियर सरफेस. तर अँटेरियर बॉर्डर बघूया. अँटेरियर बॉर्डर ग्रेटर ट्युबरकल पासून लोअर एंड पर्यंत एक्सटेंड करते. अँटेरियर बॉर्डरच्या मिडल पार्टला, ही अँटेरियर बॉर्डर झाली, तर याच्या मिडल पार्टला काय असते, डेल्टॉइड ट्युबर्सिटी. काय असते, अँटेरियर बॉर्डरच्या मिडियल पार्टला डेल्टॉइड ट्युबर्सिटी असते. तर तिथे कुठली मसल असते, डेल्टॉइड मसल. अँटेरियर बॉर्डरच्या मिडल पार्टला डेल्टॉइड ट्युबर्सिटी असते, तिथे मसल असते डेल्टॉइड मसल. इट्स अप्पर 1/3 फॉर्म लॅटरल लिप ऑफ इंटरट्युबरल सर्कस. अँटेरियर बॉर्डर जी आपले इंटरट्युबरकल सर्कस येते, कशात येतं ते, ग्रेटर ट्युबरकल आणि लेसर ट्युबरकल. तर याच्याचा जो लॅटरल लिप आहे ना, लॅटरल लिपचा जो 1/3 पार्ट आहे तो कोण का फॉर्म करतं, अँटेरियर बॉर्डर. नंतर बघूया मिडियल बॉर्डर. मिडियल बॉर्डर म्हणजे काय, अप्पर एंड पासून स्टार्ट होते आणि खाली सगळ्यात खाली जो लोअर एंड आहे ना, लोअर एंडला मिडियल सुप्राकॉन्डिलर रिज नावाचा एक प्रकार असतो, ते आपण पुढे बघूया. तर तिथपर्यंत येतो काय, इट एक्सटेंड टिल मिडियल सुप्राकॉन्डिलर रिज. आणि काय करेल आता, अँटेरियर बॉर्डर कोणती लिप फॉर्म करतो, लॅटरल लिप ऑफ इंटरट्युबरल सर्कस. तर जी आपली मिडियल बॉर्डर आहे ना, मिडियल बॉर्डर काय फॉर्म करेल, इट फॉर्म 1/3 ऑफ मिडियल लिप ऑफ इंटरट्युबरल सर्कस. 2 लिप होत्या, मिडियल लिप, लॅटरल लिप. तर जी मिडियल लिप आहे ती कोण फॉर्म करतं, मिडियल बॉर्डर. आणि जी लॅटरल लिप आहे ते कोणते फॉर्म करतं, अँटेरियर बॉर्डर. तर बघूया लॅटरल बॉर्डर. लॅटरल बॉर्डर म्हणजे काय, लॅटरल साईडला आहे, तर लॅटरल साईडला सगळ्यात खाली काय, लॅटरल सुप्राकॉन्डिलर रिज. मिडियल बॉर्डर कुठल्या साईडला, मिडियल साईडला. तर मिडियल साईडला काय, मिडियल सुप्राकॉन्डिलर रिज. म्हणजे लॅटरल बॉर्डर कुठपर्यंत एक्सटेंड करते, लॅटरल सुप्राकॉन्डिलर रिज पर्यंत. आणि मिडियल बॉर्डर कुठपर्यंत एक्सटेंड करते, मिडियल सुप्राकॉन्डिलर रिज पर्यंत. आता बघूया सरफेस. किती सरफेस आहे, 3 सरफेस आहे. कोणकोणते, अँटेरोमेडियल सरफेस, अँटेरो लॅटरल सरफेस आणि पोस्टेरियर सरफेस. हे बघूया कुठे, इथे अँटेरियर बॉर्डर होती, इथे मिडियल बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डर. लॅटरल बॉर्डर कुठली, अँटेरियर बॉर्डर, मिडियल बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डर. आता सरफेस बघूया. सरफेस 3 सांगितले, कुठले सांगितले ते मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. अँटेरो मेडियल सरफेस, अँटेरो लॅटरल सरफेस आणि पोस्टेरियर सरफेस. पोस्टेरियर सरफेस आहे, चला ह्याच्या बॅक साईडला असतो पोस्टेरियर सरफेस. तर अँटेरो मेडियल म्हणजे ही अँटेरियर बॉर्डर आहे आणि ही मिडियल बॉर्डर आहे. तर याच्यामध्ये कुठला आहे, अँटेरो मेडियल. ही अँटेरियर बॉर्डर आहे आणि ही लॅटरल बॉर्डर आहे. तर याच्यामध्ये कुठली आहे, अँटेरो लॅटरल. आणि लॅटरल बॉर्डर आणि मिडियल बॉर्डरच्या म्हणजे इथे बॅक साईडला कुठला आहे, पोस्टेरियर सरफेस. ओके. तर जी अँटेरियर सरफेस, अँटेरो मिडियल सरफेस आहे, कुठून फॉर्म होतं, अँटेरियर बॉर्डर टू मिडियल बॉर्डर. इट फ्रॉम फ्लोअर ऑफ इंटर ट्युबरक्युलर सल्कस. अँटेरियर बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डर बघितलं. अँटेरियर बॉर्डर काय फॉर्म करते, लॅटरल लिप. आणि मिडियल बॉर्डर काय करते, मिडियल लिप. त्याच्यामध्ये काय आहे, इंटर ट्युबरक्युलर सल्कस. ओके.
तर जो अँटेरोमेडियल सरफेस आहे ना तो काय फॉर्म करतोय, इंटरट्युबरक्युलर सल्कस. आणि याच्यामध्ये जे आहे ना ते न्यूट्रिएंट फोरामेन असतं. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे अँटेरोमेडियल सरफेस जो आहे इथं मध्ये जो आहे ना हे काय असतं, न्यूट्रिएंट फोरामेन. म्हणजे जो काय आपला बोनताना ऑसिफिकेशन होतं त्याला जे काही न्यूट्रिशन मिळतंय तर त्या न्यूट्रिएंट फोरामेन थ्रू आपल्याला ते मिळत असतं. त्याच्यानंतर बघूया अँटेरोलॅटरल सरफेस. अँटेरोलॅटरल सरफेस कशा कशा असतं, अँटेरियर बॉर्डर, लॅटरल बॉर्डर. तर ह्याच्यामध्ये व्ही शेप रब ग्रो असतं म्हणजे डेल्टा ट्युबरसिटी. मग तुमच्या मनात प्रश्न येईल, सर तुम्ही त्या अँटेरियर बॉर्डरला डेल्टा ट्युबरसिटी सांगितली आणि अँटेरोलॅटरल सरफेसला पण डेल्टा ट्युबरसिटी सांगताय. तर बाळांनो तसं नाही. अँटेरियर बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डर ना त्याच्यामध्ये म्हणजे अँटेरियर बॉर्डर जवळच आहे, नियर अबाउट. त्याच्यामुळे आपण अँटेरोलॅटरल सरफेसला पण देखील तेच सांगू शकतो की त्याचं लोकेशन ते देखील देऊ शकतो आपण. तर त्याच्यामुळे अँटेरोलॅटरल सरफेसला व्ही शेप रब ग्रो असते, डेल्टा ट्युबरसिटी. तिथे कुठली मसल असते, डेल्टॉइड मसल. ओके. आणि त्याच्यावर डेल्टॉइड मसल ट्युबरसिटीच्या मागच्या साईडला असते रेडियल ग्रो. पोस्टेरियर सरफेस. पोस्टेरियर सरफेस कुठं होतं, मिडल बॉर्डर टू लॅटरल बॉर्डर. आता मजा आहे. पोस्टेरियर सरफेसला दोन याच्यात डिवाइड करू, अप्पर 1/3 आणि मिडल 1/3. तर जो अप्पर 1/3 असतो ना तो अप्पर 1/3ला क्रॉस होतो ऑब्लिक रीजने आणि मिडल 1/3 असतो तो होतो रेडियल ग्रोने. हे पहा काय सांगतोय मी, पुन्हा एकदा लक्षात द्या. जो पोस्टेरियर सरफेस आहे, पोस्टेरियर सरफेसचा अप्पर 1/3 हा क्रॉस असतो ऑब्लिक रीजने आणि लोअर 1/3 हा क्रॉस असतो रेडियल किंवा स्पायरल ग्रोने. तर जो मिडल 1/3 आहे ना हा मिडल 1/3ला रेडियल किंवा स्पायरल ग्रो आहे. तर तिथनं दोन नर्व असतात, प्रोफांडा रेडियल नर्व, एक नर्व आणि एक आर्टरी. सॉरी, जो मिडल 1/3 आहे तिथे रेडियल किंवा स्पायरल ग्रो असते, तिथे एक नर्व आणि एक आर्टरी असते. तर ती काय, कुठली नर्व, रेडियल नर्व, आणि आर्टरी कुठली, प्रोफंडाय ब्रॅका आर्टरी. तर मग एक असा क्वेश्चन विचारता की जो आपला ह्युमरस आहे तो मिडल मधनं फ्रॅक्चर झाला तर कुठली नर्व डॅमेज होईल, प्रोफंडाय नर्व, आपली रेडियल नर्व सॉरी. आणि कुठल्या आर्टरी डॅमेज होईल, प्रोफंडाय ब्रॅका आर्टरी. काय, when the shaft get fracture in its middle part then radial nerve and profundi brachii artery get damage. ह्युमरस मिडल पार्टला फ्रॅक्चर झाल्यानंतर काय, कुठली नर्व डॅमेज होते, रेडियल नर्व, आणि कुठली आर्टरी डॅमेज होते, प्रोफंडाय ब्रॅका आर्टरी. आता बघूयात लोअर एंड, सगळ्यात महत्वाचा खालचा भाग. इरेग्युलर इन शेप म्हणजे त्याच्या शेपमध्ये रेग्युलॅरिटी नसते, ओबडधोबड म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे त्याला आपण कॉन्डाईल म्हणतो. लॅटरल कॉन्डाईल, मेडियल कॉन्डाईल या गोष्टी आता बघूया. आर्टिक्युलर पार्ट आणि नॉन आर्टिक्युलर दोन पार्ट्स असतात ह्युमरसच्या लोअर एंडला. आर्टिक्युलर म्हणजे की जे कशासोबत तरी अटकतात, आणि नॉन आर्टिक्युलर म्हणजे काय की जे कशासोबतच अटकत नाही, ते फ्री असतात, त्यांचं काहीतरी वेगळंच कार्य असतं. कुठले पार्ट असतात लोअर एंडला, आर्टिक्युलर पार्ट आणि नॉन आर्टिक्युलर पार्ट. आर्टिक्युलर पार्ट मध्ये दोन असतं, कॅपिच्युलम आणि ट्रॉक्लिया. हे बघा, हा झाला कॅपिच्युलम आणि ट्रॉक्लिया. हा जो कॅपिच्युलम असतो ना इथं अटॅच होतो रेडियस, आणि हा जो ट्रॉक्लिया आहे इथे होतो अल्ना. तर सीआर लक्षात ठेवा. सीआर म्हणजे काय, आपला क्लासचा जो रिप्रेझेंटेटिव्ह असतो तो नाही. सीआर म्हणजे कॅपिच्युलम सोबत रेडिया अटॅच होतो आणि जो ट्रॉक्लिया आहे त्याच्यासोबत अल्ना अटॅच होतो. तर हा जो कॅपिच्युलम आहे ना हा राऊंडेड असतो. कसा असतो, राऊंडेड असतो. आणि हा जो ट्रॉक्लिया आहे ना हा पुलीशेप असतो. पुलीशेप म्हणजे असा, कारण अल्नाचा हेड आहे ना, म्हणजे अल्नाचा जो पार्ट आहे तो असा त्याच्यामध्ये अटकणार आहे, त्याच्यामुळे पुलीशेप असतो. आणि जो कॅप्च्युलम आहे तो राऊंडेड असतो. तर नॉन आर्टिक्युलर पार्ट म्हणजे काय की ज्याचं वेगळं काहीतरी कार्य आहे, ते कशासोबत अटकत नाही. तर मेडियल साईडला असतं एक जो फुगीर असतो त्याला म्हणतो मेडियल इपिकॉन्डाईल. लॅटरल साईडला जो फुगीर असतो त्याला म्हणतो लॅटरल इपिकॉन्डाईल. कळालं. त्याच्यानंतर मेडियल साईडला जी रीज असते, काय बोललो मी, मेडियल साईडला जो इपिकॉन्डाईल आहे, मेडियल इपिकॉन्डाईलच्या वरती जो काही आहे ते झालं मेडियल सुप्राकॉन्डिलर रीज, आणि लॅटरल इपिकॉन्डाईलच्या वरती जो उभार आहे, म्हणजे असं समजा हा आहे इपिकॉन्डाईल, आणि इपिकॉन्डाईलच्या वरती असं एक उभार येत आहे. तर मेडियल साईडला जी उभार येईल त्याला मेडियल सुप्राकॉन्डिलर रीज, आणि लॅटरल साईडला जो उभार येईल तो झाला लॅटरल सुप्राकॉन्डिलर रीज. ओके. त्याच्यानंतर कोरोनॉइड फोसा, रेडियल फोसा आणि ओलेक्रॉन फोसा. काय सांगितलं, कोरोनॉइड फोसा, रेडियल फोसा आणि ओलेक्रॉन फोसा. कोरोनॉइड फोसा आणि रेडियल फोसा हा असतो अँटेरियर साईडला म्हणजे पोटाच्या साईडला, आणि ओलेक्रॉन फोसा हा असतो पोस्टेरियर साईडला. हे बघा, हा झाला कोरोनॉइड फोसा, हा झाला रेडियल फोसा. हे बघा एक वेळेस डिटेलमध्ये दाखवू. हा जो आहे ना
रेडियल जिथे अटॅच होते याला रेडियल फोसा, अल्ना जिथे अटॅच होते याला कोरोनॉइड फोसा, आणि पोस्टेरियर साईडला काय आहे ओलेक्रोनॉइड फोसा. कोरोनॉइड फोसा आणि रेडियल फोसा असतो अँटेरियर साईडला आणि ओलेक्रोनॉइड फोसा असतो पोस्टेरियर साईडला म्हणजे पाठच्या साईडला. कळलं. त्याच्यानंतर बघू आपण कोरोनॉइड फोसा. कोरोनॉइड फोसा काय आहे, इट अकोमोडेट कोरोनॉइड प्रोसेस ऑफ अल्ना व्हेन एल्बो इज फिक्स. कोरोनॉइड फोसामध्ये अल्नाची जी कोरोनॉइड प्रोसेस असते ना ती अटॅच होते आणि त्याच्यामुळे आपला एल्बो जॉइंट फिक्स असतो. रेडियल फोसामध्ये काय होतं, म्हणजे रेडियसचा जो हेड असतो तो रेडियल फोसामध्ये अटॅच होतो. आणि ओलेक्रोनॉइड फोसामध्ये काय आहे, अल्नाला ओलेक्रोनॉइड प्रोसेस असते. कुठली प्रोसेस, ओलेक्रोनॉइड प्रोसेस. ती ओलेक्रोनॉइड प्रोसेस जी आहे ती ह्युमरसच्या ओलेक्रोनॉइड फोसामध्ये अटॅच होते. ओके. आता पुढे बघूयात आपण अटॅचमेंट. अटॅचमेंट म्हणजे काय की कुठकुठले मसल त्याला जॉईंट आहेत. कळलं. आता हे बघा फ्लेक्झन, ही दोन मुवमेंट लक्षात ठेवा, फ्लेक्झन आणि एक्सटेन्शन. जेव्हा आपण आपला आर्म आणि फोरआर्म असा एक्सटेंड करतो, एक्सटेन्शन आणि फ्लेक्झन. तर मसल ही ज्या दोन क्रिया करण्यासाठी दोन प्रकारच्या मसल आपल्या ह्युमरसमध्ये असतात. तर एक फ्लेक्झर कंपार्टमेंटच्या मसल म्हणजे ज्याच्यामुळे हे होतं, आणि एक्सटेंड आपला हँड ज्याच्यामुळे एक्सटेंड होतं तर एक्सटेन्सर कंपार्टमेंटच्या. दोन कंपार्टमेंट कुठले, एक फ्लेक्झर कंपार्टमेंट आणि एक एक्सटेन्सर कंपार्टमेंट आहे. तर जे लॅटरल पार्ट असतो ना, लॅटरल पार्ट म्हणजे बाहेरचा पार्ट. लॅटरल साईड म्हणजे कुठली, मेडियन बॉर्डर, मिडल साईड, लॅटरल साईड. तर लॅटरल साईडला ज्या मसल असतात ह्युमरसच्या त्या झाल्या एक्सटेन्सर कंपार्टमेंट. म्हणजे आपला हात असा होतोय त्याच्यासाठी कुठली साईड रिस्पॉन्सिबल आहे, लॅटरल साईड. तर मग लॅटरल साईडचा मसल कुठला आहे, एक्सटेन्सर कंपार्टमेंटच्या. आणि आपला हात असा फ्लेक्झन होतोय त्याच्यासाठी कुठल्या मसल रिस्पॉन्सिबल आहेत, मिडल साईडचा. तर हा कुठला झाला, फ्लेक्झर कंपार्टमेंट. म्हणजे मिडल साईडला फ्लेक्झर कंपार्टमेंट असतो आणि लॅटरल साईडला एक्सटेन्सर कंपार्टमेंट असतो. ओके. तर अँकोनियस मसल, अँकोनियस मसल ही असते लॅटरल इपिकॉन्डाइलला. कॉमन एक्सटेन्सर ओरिजिन ही मसल असते लॅटरल इपिकॉन्डाइलला. तर हे दोघं लॅटरल इपिकॉन्डाइल आहे. तर लॅटरल इपिकॉन्डाइलला हे बघा एक्सटेन्सर कंपार्टमेंट म्हणजे लॅटरल साईड. लॅटरल इपिकॉन्डाइलच्या पोस्टेरियर सरफेसला असते अँकोनियस आणि अँटेरियर सरफेसला असते कॉमन एक्सटेन्सर ओरिजिन. आणि जी ब्रॅकिओरेडियालिस आणि एक्सटेन्सर कार्पी रेडियालिस. तर आपण बघूया लॅटरल पार्ट म्हणजे लॅटरल कंपार्टमेंटच्या चार मसल आहे. कुठल्या, अँकोनियस, कॉमन एक्सटेन्सर ओरिजिन, ब्रॅकिओरेडियालिस आणि एक्सटेन्सर कार्पी रेडियालिस. कुठल्या, ब्रॅकिओरेडियालिस, एक्सटेन्सर कार्पी रेडियालिस, अँकोनियस आणि कॉमन एक्सटेन्सर ओरिजिन. ओके. आता बघूया मिडल पार्टच्या मसल. मिडल पार्ट कुठला, फ्लेक्झर कंपार्टमेंट. प्रोनॅटर टेरिस इकडे असते, मिडियल सुप्राकॉन्डिलर रिजवर असते प्रोनॅटर टेरिस. कॉमन फ्लेक्झर ओरिजिन तिकडे कुठली होती, कॉमन एक्सटेन्सर ओरिजिन. इकडे कुठली, कॉमन फ्लेक्झर ओरिजिन. ती कुठे, मिडल इपिकॉन्डाइलला. नंतर कोरिओब्रॅकियालिस आणि ब्रॅकियालिस तिकडे कुठली होती, ब्रॅकिओरेडियालिस. इकडे कुठली, ब्रॅकियालिस. ओके. ट्रायसेप, ट्रायसेपच्या तीन हेड असतात, लॉंग हेड, लॅटरल हेड आणि मेडियल हेड. जो आपला लॉंग हेड असतो ना तो इन्फ्राग्लेनॉइड ट्युबरकल ऑफ स्कॅपुला. स्कॅपुलाचा जो इन्फ्राग्लेनॉइड ट्युबरकल म्हणजे काय, इन्फ्राग्लेनॉइड ट्युबरकल म्हणजे काय, कुठे, कमेंट बॉक्समध्ये सांग. लॅटरल हेड, लॅटरल हेड कुठे असतो, पोस्टेरियर ऍस्पेक्ट ऑफ ह्युमरस. म्हणजे लॅटरल ऑब्लिक रिजन ही पोस्टेरियर सरफेसला असते, तो ऑब्लिक रिजन असते लॅटरल हेड ऑफ ट्रायसेप. आणि मेडियल हेड कुठे असतो, बिलो रेडियल ग्रुप. म्हणजे ह्युमरसवर ट्रायसेपच्या कोणत्या दोन हेड असतात, मिडियल हेड आणि लॅटरल हेड. नंतर लिगामेंट, लिगामेंट म्हणजे काय, आपला ह्युमरस असा इथे ठेवण्यास रिस्पॉन्सिबल असणाऱ्या किंवा शोल्डर जॉईंट, हा झाला शोल्डर जॉईंट, हा झाला एल्बो जॉईंट. ते हे कशामुळे स्थित आहेत म्हणजे कशामुळे फिक्स आहेत याच्यासाठी लिगामेंट रिस्पॉन्सिबल आहे. तिथं लिगामेंट कोणतं आहे हे बघूयात आपण. कॅप्सुलर लिगामेंट ऑफ शोल्डर जॉईंट म्हणजे काय की हा जो लिगामेंट आहे कॅप्सुलर लिगामेंट हा आहे अॅनाटॉमिकल नेक. अॅनाटॉमिकल नेक कुठे आहे, वरच्या साईडला आहे. तर मग तो ऑब्विसली काय फॉर्म करणार आहे, शोल्डर जॉईंट. आणि कॅप्सुलर लिगामेंट ऑफ एल्बो जॉईंट, जी कॅप्सुलर लिगामेंट आहे एल्बो जॉईंट जवळची, हा झाला एल्बो जॉईंट. तर इथे जी कॅप्सुलर लिगामेंट आहे ती काय कुठे, लोअर एंडला. क्लिनिकल अॅनाटॉमी, क्लिनिकल ऍस्पेक्ट बघूया. तर ह्युमरस मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये ह्युमरस फ्रॅक्चर होत असतो. तर ते फ्रॅक्चर नेमकं कुठे कुठे होतं. एक होतं सर्जिकल नेक. सर्जिकल नेक म्हणजे कुठे, हेड आणि शाफ्ट म्हणजे अप्पर एंड आणि शाफ्टमध्ये असणारी सर्जिकल नेक. नंतर शाफ्ट फ्रॅक्चर होत असतो. शाफ्ट फ्रॅक्चर झालं तर काय काय डॅमेज होतं, रेडियल नर्व आणि प्रोफंडा ब्रॅकियल आर्टरी आणि सुप्राकॉन्डिलर रिजन. डिसलोकेशन म्हणजे सरकून जातो. बऱ्याच लोकांमध्ये आपला स्कॅप्युलामधनं ह्युमरसचा जो हेड आहे ना म्हणजे ग्लॅन्डर कॅव्हिटी मधलं आपला हेड डिसलोकेट होऊन जातो. तर डिसलोकेट होतो तो मोस्ट ऑफ द टाइम कोणत्या साईडला, तो खालच्या साईडला म्हणजे खाली आपला जो हात येतो तो सरकून जातो. डिसलोकेशन लक्षात असेल. त्याच्यानंतर आपण बघूयात ऑसिफिकेशन. ऑसिफिकेशन म्हणजे काय, तर आपले बोन बनण्यासाठी
काय काय रिस्पॉन्सिबल आहे किंवा किती सेंटर रिस्पॉन्सिबल आहे हे सगळं बघूया. तर 1 आणि 7 लक्षात ठेवा. याच्यामध्ये 1 प्रायमरी सेंटर असतं आणि 7 सेकंडरी सेंटर असतं, लक्षात असू दे. ओके, अशा प्रकारे आपला जो ह्युमरस बोन आहे तो ह्युमरस संपलेला आहे. नक्कीच अशी अपेक्षा करतो की तुम्हाला तो समजला असेल. जर समजला नसेल तर नक्की तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. मी तुम्हाला अजून समजवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.